शहर प्रमुख शिवसेनेचे नालासोपारा शहर प्रमुख निलेजी तेलंगे साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। अक्षय पाटील आपल्याला विनंती असेल त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। मायाची शाल परिधान करून हे पुष्पगुच्छ सुद्धा त्यांना अर्पण करून त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। त्याला फोटो सेशनसाठी सुद्धा रेडी राहायचा। मिथिलेश भाई थोड़ा फोटो सेशन हो जाए आपके मोबाइल में। लगेचच शिवसेना नालासोपारा शहर सहसचिव श्री राजेशजी उत्तेकर साहेब यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। मी विनंती करेल अभिषेक आपण या, तुमच्या हस्ते त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। मायाची शाल परिधान करून आणि हे पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय। शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के। त्यानंतर साई लोकटे आपण या, तुमच्या हस्ते विवेकजी शेलार साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल। विलासजी शेलार साहेब, माफ करा, विलासजी शेलार साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जाईल। दिवेश आपण या, तुमच्या हस्ते गणेश कदम साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल। त्यानंतर आपल्या स्पर्धेसाठी जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसऱ्यासाठी लाभलेला सुमधुर संगीताचा आस्वाद यांच्याकडनं मिळाला, म्हणजे डीजे सुमित यांना सुद्धा मी आमंत्रित करीन, त्यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। मी विनंती करेन सुकेश शेट्टी सर, आपके हाथों से सुमित का इधर सम्मान किया जाएगा। चांगला वादन आपण पाहायला मिळाला, फरमाइश। और दूसरी बात है कि जिस मौके पे जो गाना आना चाहिए वो गाना अपने आप आ रहा था, मतलब मैच का भी लेखा जोखा इन्हें है। सुमित थैंक यू सो मच, या स्पर्धेसाठी आपलं या ठिकाणी योगदान राहिलं। दरम्यान मी विनंती करेल, ही स्पर्धा 3 दिवसाची ही स्पर्धा थेट प्रक्षेपण आपल्याला लाभलं बघायला आपल्या स्क्रीनवरती, मोबाईलवरती असो, टीव्हीवरती असो। ते DBN लावायची टीम मी विनंती करेल, नयन तांडेल, त्यानंतर कॅमेरामॅन कार्तिक, त्यानंतर ऑफिशियल टेक्निकल स्कोरर विवेक, जयेश पाटील, DBN लावची टीम या ठिकाणी उपस्थित झाले। मी विनंती करेल निलेश सर, तुमच्या हस्तेच त्यांना त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। थँक्यू सो मच DBN लाईव्ह। आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी 3 दिवसाचे लाभलेले ऑफिशियल पंच विवेक पाटील सर, आपण या, तुमचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल। मी विनंती करेल गणेश कदम साहेब, तुमच्या हस्ते विवेक सरांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। आणि गणेश कदम साहेबांच्या तर्फे हा केला गेलेला सन्मान
त्यानंतर आपले पुढील पंच म्हणजेच सुशांत पाटील आणि अमित राणे, विजय पाटील हे प्रमुख 4 पंच या 3 दिवसासाठी आपल्याला लाभलेले होते. या स्पर्धेमार्फत त्यांचा आभार व्यक्त केले जातील तिथे कमी आहे, तरी सुद्धा त्यांचा खूप खूप आभार या स्पर्धेमार्फत. दरम्यान स्कोररची भूमिका टेक्निकल स्कोरर कागदीपत्र स्कोरर म्हणजेच मिथलेश असेल, बिपिन यादव असेल आणि शर्विल या तिघांना मी आमंत्रित करेल मंचावरती. त्यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मी विनंती करेल नालासोपारा शिवसेना शहर सहसचिव राजेजी उत्तेकर साहेब तुमच्या हस्ते यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेचा लेखाजोखा सुरुवातीपासून सकाळपासून ते आत्तापर्यंत आपल्याला कार्यरत होते. विपुल पाटील समालोचक त्यांना सुद्धा मी आमंत्रित करेन. या ठिकाणी मी विनंती करेल शिवसेना नालासोपारा परिसरातील शहर प्रमुख श्री निलेजी तेलंगे साहेब तुमच्या हस्तेच विनंती करेल. बिलाजी शेलार साहेब तुमच्या हस्ते समालोचक विपुल पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. स्पर्धेसाठी नक्कीच लाभलेले आपल्याला मंडप डेकोरेटर विशाल यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यानंतर DJ सुमितचं सुद्धा खूप खूप आभार, DBN लाईव्हचं खूप खूप आभार, पंचांचे खूप खूप आभार. त्यानंतर समालोचक आणि टेक्निकल स्कोरर आणि सर एक मिनिट थांबवतो. बाकी सगळ्या स्कोररचे सुद्धा खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने. सर एक मिनिट थांबवतो. बघा ज्या शुक्रवार या स्पर्धेला सुरुवात झाली, शुक्रवारपासून आज शेवटच्या दिवसापर्यंत अंतिम दिवसापर्यंत आपण ज्यांच्या समालोचन ऐकलं सन्मान्य अनिल बेनबन्सी सर यांचासुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. विनंती असेल सर सन्मान्य निलेजी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. अनिल बेनबन्सी सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायचा आहे. बघा प्राइस सेरेमनीच्या दिशेने वळतोय. प्लीज सर्व संघांनी जवळ येऊन राहा. प्राइस सेरेमनी चालू आहे. सो सर्व संघ स्वरूप 11चा संघ असेल, अक्षय 11 असेल, मोरेगाव चॅलेंजर्स प्लीज जवळ येऊन राहायचं आहे. चला प्राइस सेरेमनीकडे आपण वळूयात. सर्वप्रथम सर्वात वैयक्तिक बक्षीस दिलं पहिले देऊन टाकू, पहिला नंतर मी पहिला वैयक्तिक बक्षीस देणार आहो. तर वैयक्तिक बक्षीस देण्यासाठी मी सर्वप्रथम वैयक्तिक बक्षीस आहे बेस्ट फिल्डर आहे. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतला जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसऱ्याचा बेस्ट फिल्डर ठरलेला आहे अक्षय 11 डोंगरपाडा संघाचा रोहन उर्फ बालव. प्रतीकजी जाधव सर आपण या, तुमच्या हस्ते ही ट्रॉफी देऊन बेस्ट फिल्डरला सन्मानित केला जाईल. पहा गरजेच्या क्षणी ज्या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली फिल्डिंग झालेली आहे, परंतु महत्त्वाचा क्षण तो होता आणि त्यावेळेस चांगली फिल्डिंग करून आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवला, फायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली. तो रोहन ठरलाय बेस्ट फिल्डर.
त्यानंतर बेस्ट बॉलर ज्याच्या नावे आहेत 8 विकेट, या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट 8 विकेट घेणारा गोलंदाज सोनू, तो सुद्धा आहे अक्षय 11 डोंगरपाडा संघाचा मिस्टर नितीन गावड. अक्षयजी पाटील साहेब, आपण या, तुमच्या हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. बेस्ट बॉलर, चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं आपल्या संघाला नितीन गावड, या स्पर्धेत सर्वाधिक 8 विकेट घेणारा गोलंदाज. त्यानंतर लगेचच बेस्ट बॅट्समनचा खिताब ज्याच्या नावे आहेत या स्पर्धेतील तब्बल 140 धावा. आजपर्यंत बॉक्स गेटमध्ये एवढ्या धावा करताना मी जास्त बघितलेलं नाहीये आणि या स्पर्धेमध्ये 140 धावा त्याने कुटलेल्या आहेत. तो बॅट्समन म्हणजे त्याच्या इर्द गिर्द सुद्धा कोणता प्लेअर नाहीये. म्हणजे ह्याच्या 140 धावा आहेत ना, दुसरा जो बॅट्समन होता ना तो त्याच्या अर्धे रन होते, म्हणजे 70 धावा होत्या त्याच्या, आणि याच्या 140 आहेत. म्हणून त्याला दिलंय बेस्ट बॅट्समनचा खिताब मिस्टर आकाश घरत, मॅन फ्रॉम डोंगरपाडा. पहा, वर्णी झाली मोरेगाव चॅलेंजर्स संघामध्ये आणि त्या संघामध्ये आल्यानंतर ही पहिली स्पर्धा अशी की त्यामध्ये आपल्या बॅटीने दणाणून टाकले अक्षरशः हे पटांगण, हे मैदान. बॅटीवरती चेंडू आल्यानंतर जो साऊंड यायचा तो ऐकण्यासारखा होता. चेंडू कुठेही जाओ, 1 मध्ये जाओ, चौकारामध्ये जाओ, परंतु बघण्यासारखं होतं. त्यानंतर सांघिक बक्षिसांकडे वळतोय. 6 क्रमांकाचा कर्णधार लगेचच या. चला निलेश या दोघांनी या. बघा टाळ्या वाजवायच्या. सकाळपासून उन्हामध्ये घेताना संघ क्वालिफाय आजच्या दिवसामध्ये नक्कीच आजच्या दिवसामध्ये खेळून क्वालिफाय होणं आणि नॉकआउट नंतरचे सामने सुद्धा खेळणं कायचं काम नाहीये आणि ते खेळत असताना हे पारितोषिक पटकावलंय. मी विनंती करेल गणेशजी कदम सर, तुमच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. त्यानंतर लगेचच बीबी एकलव्य संघ 5 क्रमांकावरती या. विवेक पाटील या, आपण या पारितोषिकाचं वितरण होईल. विलासजी शेलार साहेब, तुमच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. बीबी एकलव्य संघ या स्पर्धेतला 5व्या क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर लगेचच 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे जयसाई विरार संघ. आपण या. विनंती करेल गणेश कदम साहेब, तुमच्याच हस्ते पारितोषिक वितरण होईल. बघा जयसाई विरारचा संघ विरार क्रिकेट असोसिएशन सर्व स्पर्धेमध्ये सर क्वालिफाय होणारा संघ आहे. थोडंसं पराभवाच्या छायेत 24 धावां चेस करता नाही आल्या होत्या. त्यानंतर तिसरा पारितोषिक स्वरूप 11 संघ. लगेचच या. स्वरूप 11 संघ जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना हा संघ थोडासा मागे होता, जास्त एंट्री नव्हता स्पर्धांमध्ये. त्याच्यानंतर 3 ते 4 स्पर्धांनंतर अशा प्रकारे वाकणणं सगळं कामगिरी स्वरूप 11 शहर सहसचिव राजेशजी उतेकर साहेब, तुमच्या हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. त्यानंतर या स्पर्धेतला उपविजेता संघ टीम
अक्षय 11 डोंगरपाडा, प्लीज कम ऑन द स्टेज. मी विनंती करेल नालासोपारा परिसर शिवसेना शहर प्रमुख श्री निलेजी तेलंगे साहेब तुमच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. त्यानंतर पुन्हा येतोय मी वैयक्तिक पारितोषिकाकडे. वैयक्तिक पारितोषिकाकडे त्याचं पहिला मी विकेट सांगेन. त्याचे मी ऑलराऊंड परफॉर्म करणारा खेळाडू ठरतोय, मालिकावीराचा मानकरी ठरतो. विकेट आहेत 5, इतिहास सुद्धा बदलणार. विकेट आहेत 5 आणि या स्पर्धेतल्या यस जास्त सस्पेंड ठेवणार नाही. सस्पेंड ठेवायला लवकर जायचं आहे. इथून स्वरूप 11चा संघ सुद्धा नजरा लावून बघतोय. तिकडे सुद्धा एक दावेदारी आहे, तिकडे सुद्धा एक दावेदारी आहे. इथे इतिहास बदलतोय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्यांदा 3 वर्षामधला इतिहास बदलतोय. जो खेळाडू यस इतिहास का बदलतोय, कारण ये तूच नको येऊ. यस कोण असेल? हा और कोई नहीं, आ जाओ मिस्टर सोनू डोंगरपाडा नगरी मधील मिस्टर आकाश घरत 140 धावा आणि 5 विकेट घेणारा खेळाडू म्हणजेच आकाश घरत. अक्षय पाटील साहेबांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण होईल. हा इतिहासामध्ये लिहिलं जाईल हे नाव, कारण एकालाच वेल डन आकाश, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. दोघं घेतील एकदाच मला वाटते. विपुलला नाही घ्यायचंय तर नक्कीच विचारू इच्छिन, आवर्जून विचारू इच्छिन की या दोन्ही पारितोषिक तुझ्या वाटेला येतील असं वाटलं होतं? नाही, असं तर पहिला कधी झालेलंच नाही. असं कधीच झालं नाही, म्हणून तर उल्लेख केला की अंडरम बॉक्स क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझं नाव कोरलं जाईल. कारण या स्पर्धेमध्ये प्रथमतःच असा फलंदाज राहिला जो बेस्ट फलंदाज सुद्धा ठरलेला आहे आणि सिरीजचा सुद्धा मानकरी, कारण त्याच्या जवळपास पण कोण नव्हतं साहेब. आता मी मगाशी म्हटलं 140 धावा, दुसरा जो खाली होता ना तो 70 धावांवरती होता, म्हणजे त्याच्या डबल यांनी धावा केल्यात. म्हणजे तो पण आपण इथे तिथे जाऊन देऊ शकत नव्हते. आणि सिरीजचं तर तुम्ही नो डाऊट काहीच हे नाहीये. कसं वाटते आता? मात्र छान वाटतं. छानच वाटते फक्त की अजून काय वाटते? काय नाही. आणि कालच्या दिवसामध्ये आपल्या थोडं संभाषण आपण ज्या वेळेस एकत्र मिळाले होते, एकत्र जात असताना सुद्धा विचारलं होतं उद्याच्या दिवसामध्ये तुझे कोणत्या पद्धतीची खेळ येईल. म्हटलं होतं की माझा जो स्वाभाविक खेळ आहे, आज सुद्धा आपण ऐकलं होतं की तू म्हटलं होतं की स्वाभाविक खेळ, आणि येथून तो दाखवला. पारितोषिक मिळालंय, कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. आणि पुढच्या स्पर्धांसाठी कोणत्या पद्धतीचा तुझा खेळ असेल दिसेल आपल्याला याचा सुद्धा, आणि येणाऱ्या सर्व खेळाडूंना सुद्धा तुझे हे आपला संदेश द्यायचा आहे. काय नाही, ॲक्च्युली काय मी नवीन टीम जॉईन केलं आहे. सो ती 11च्या 11 पोरं माझ्यासाठी खेळायला माझ्या गावात येतात, माझ्यासोबत खेळायला, कारण की टीम कॉम्बिनेशन बसावं म्हणून. सो आम्ही प्रॅक्टिस डेली करतोय, त्याचं हे आहे. आणि पाठीमागे सपोर्ट आहे म्हणून मी फ्रीली खेळतो. आणि माझा नॅचरल गेम तोच आहे की उपट्या. यस, हा आपला शब्द उपट्या. आपण कहोना प्यारे पिक्चर बघितलेला, त्याच्यामध्ये रपटा आणि हा उपट्या. आणि याचा खरोखर मी तर श्रेय सांगेन जास्तीत जास्त मोरेगाव टीमला, मोरेगाव टीम आणि मोरेगावचा ऑनर म्हणजेच चेतन पाटील यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ देत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी सुद्धा म्हटलं होतं, त्यांचं एक सांगायला गेलं तर खेळणारे फक्त 9 असतात, पण सपोर्टला 30 जण अजून असतात एक्स्ट्रा. सो कॉन्फिडन्स वाढतो. येस येस, हा कॉन्फिडन्स असतो आपल्या गावाचा, किंवा गाव ज्या ठिकाणी खेळत असेल तर 9 न जाता जे 30 जातात, खरोखर त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा आत्मविश्वास आपल्यासाठी असतो आणि त्यांच्यामुळे आपला आत्मविश्वास हाय लेवलचा होतो. त्यासाठी
थँक्यू सो मच तुम्हाला मोरेगाव चॅलेंजर संघासोबत आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. चला त्यानंतर प्रथम पारितोषिक पटकावणारा संघ नानादर्देन मोरेगाव चॅलेंजर संघ. जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 वर्ष पर्व दुसऱ्याचा मानकरी ठरलेला संघ मोरेगाव चॅलेंजर. विनंती करेल मी नालासोपारा शिवसेना शहर प्रमुख श्री निलेजी तेलंगे साहेब तुमच्या हस्ते पारितोषिक वितरण. त्यानंतर नालासोपारा शहर सहसचिव राजेची उत्तेकर साहेब, विलाची शेला साहेब, गणेश कदम साहेब यांच्या सर्वांच्या हस्ते यांना शुभेच्छा दिल्या जातील आणि हे पारितोषिक वितरण. खूप खूप अभिनंदन मोरेगाव चॅलेंजर संघ. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांचा खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने आणि पुन्हा एकदा कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने. ज्यांचं कोणाचं आभार व्यक्त करायचं राहिलं असेल, ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने खूप 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 आभार. थँक्यू सो मच. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करण्यासाठी ज्यांचा बहुमोल वाटा राहिला म्हणजे आपले निलेशजी तेलंगे साहेब, उत्तेकर साहेब, शेला साहेब, कदम साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच साहेब. आपल्या या योगदानाने ही स्पर्धा पार पडली. खरोखर अभिमानास्पद आहे आणि धन्यवादास्पद आहे. थँक्यू सो मच.